प्रेक्षकांनो, आज गौतमीची फजिती छान दाखवली आहे। सुरुवातीला बघतोय आपण घाणेकर काकूंशी या अनु मॅडम बोलत असतात की मला माहिती नव्हतं बयोची आई देवाघरी गेली आहे आणि त्या गौतमी, आता घाणेकर काकू म्हणतात गौतमी अहो भारतीच्या नखाची सुद्धा सर नाहीये तिला, ती एक नंबरची डॅम्बिश बाई आहे, हल्लीच या गावात आली आहे, पण जेव्हा डॉक्टर इथे नव्हते तेव्हा तिने फार छळ केला हो बयोचा आणि भारतीचा। डॉक्टर भले आहेत म्हणून बयोचं बरं चाललंय, पण तुम्ही आता हे जेवून घ्या बरं, राहू द्यात हे सगळे विषय, असं म्हणून घाणेकर काकू निघून गेल्यात। अनु मॅडम बयोचा जरा जास्तीच विचार करते, खरंच बयोचे वडील चांगले असतील का तेही त्या गौतमी सारखेच वाईट असतील। असो तर आता बयो मॅडम इकडे काढा बनवताय, आता बयोला काही गरज आहे का काढे बिडे बनवायची, उगाच कधी कधी जास्तीच करते बयो, पण ती इरा येऊन पुन्हा तिला ऐकवतीये काय ग ओव्हर स्मार्ट बयो, तुला हे नाटकं करायची काय गरज आहे, तुला माहित आहे ना मला हा काढा आवडत नाही अजिबात, माझी मम्मा ना तुझ्या ऐकते म्हणून तू जास्ती करतीये। बयो म्हणते अगं काही नाटकं बिटकं नाही करते मी, तुला सर्दी झाली म्हणून काढा करतीये। आता गौतमी तिथे येते आणि लगेच इरा निघून जाते, मग गौतमी सुद्धा गोजात्याकडे येते, गोजात्या फोनवर बोलत असतात आणि त्यांचा फोन ती कट करते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। गोजात्या चिडतात आणि म्हणतात काय गो कुठं जायचं आहे तुला, गौतमी म्हणते ओ माझ्याशी नीट बोलायचं, मला प्रश्न नाही विचारायचे, तुमच्याकडे कॅस्ट्रॉल ऑइल आहे का, गोजात्या म्हणतात म्हणजे, तेव्हा गौतमी म्हणते ते एरंडेल तेल आहे का, गोजात्या हसायला लागतात, म्हणतात कोणाचं पोट साफ करायचंय तुला एरंडेल तेलाने, गौतमी म्हणते हळू बोला जरा, कोणाचं नाही, ती अतिशाणी बयो डॉक्टर झाली आहे ना आज, इरासाठी काढा करतीये, त्यात मला ते एरंडेल तेल घालून तिची फजिती करायची आहे, सगळं तिच्यावरच येईल ना मग। आता या गोजात्या म्हणतात गौतमी तू डोक्यावर पडली आहेस का, अगं जरा इरा माझ्या इराला तरी सोड, तुझ्या लेकीचा विचार कर, तिच्या पोटात दुखलं म्हणजे। त्यावरती गौतमी उत्तर देते ओ काही दुखणार वगैरे नाही, थोडंसंच दुखेल, आणि कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा असतो, तुम्ही आणि तुमचा तो रमाकांत काही करत नाही, मला तरी करू द्या। आता गोजात्या म्हणते ए बाई माझा रमाकांत काय करायचं आहे ना ते करतो बरोबर, त्याने बरेच प्रयत्न केलेत, आता ही म्हणते बरोबर पुरे झालं द्या आता पटकन ते एरंडेल तेल। आता गोजात्या लागली कपाटातून काढून देत आहे, सगळं काही सेपरेट आहे वाटतं गोजात्यांचं। असो आणि आता त्या म्हणतात की बाई जरा कमी टाक माझ्या हिराला त्रास होईल, गौतमी म्हणते मला नका शिकवत जाऊ आल्या मोठ्या गोजात्याला गौतमी पुरेशी आहे। आता ते काय कॅस्टॉर ऑइल का काय ते एरंडेल तेल आणलंय तिने, आणि आता मध्ये सुमनची तिची टक्कर होते, ते सुमन ती बाटली बघते आणि म्हणते अरे वा प्लास्टिकची आहे फुटली नाही, कशाला हवी ग वहिनी तुझं पोट बरं नाही आहे का, ही म्हणते तुला काय करायचं आहे ग, ते मला जरा खाज येत होती ना म्हणून, चल हो बाजूला। आणि आता ती किचनमध्ये गेली आहे, बयोला म्हणते की बयो माझं जरा चार्जर आणून देतेस का, नाही बयो म्हणते अहो पण हे काढाच करते ना मी, गॅस चालू आहे, त्यावरी म्हणते अगं काय ना माझे खूप पाय दुखत आहे खालीवर करून, तू जा ना मी आहे इथे काढायला बघते। बयो तिथून जाते आणि मग ही बया त्याच्यामध्ये अख्खच्या अख्ख ते एरंडेल तेल पातेल्यात ओततीये, बयो वर येते चार्जर घ्यायला, सुमन त्याच रूममध्ये असते, बयोला विचारते सुमन काय ग कशाला आलीस वर, बयो म्हणते अगं चार्जर घ्यायचं होतं इराच्या आईचं, सुमन म्हणते अगं पण तो काढा तू गॅस चालू करून इथे आलीस ना, बयो म्हणते अगं इराची आई आहे तिथे। आता सुमनच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, ती म्हणते बयो थांब जरा काहीतरी गडबड आहे, तू चल बरं माझ्याबरोबर। सुमन बयोला खाली आणते किचनमध्ये, तिथे गौतमी नसते, ती निघून गेलेली असते। आता बयो म्हणते काय झालं आत्या एवढा का विचार करताय, आता त्या पातेल्यावरती एरंडेल तेलाचे काहीतरी थेंब पडलेले असतात आणि वासही घाणेरडा येत असतो। सुमन बयोला म्हणते बयो तुला वास येतोय का ग कसला तरी, बयो म्हणते हो ग आत्या कसला वास आहे हा। आता सुमनच्या सगळं लक्षात येतं की हे सगळं गौतमीनं म्हणजे माझी वहिनीने केलंय, बयो सगळा आळ तुझ्यावर यावा ना म्हणून हिने यात एरंडेल तेल घातलेलं आहे, बघ स्वतःच्या पोरीला पण सोडलं नाही, कसली बाई आहे ग ही। आता बयो पण म्हणते बाप रे अशा कशा आहेत ह्या, सुमन म्हणते थांब आपण आता ना एक गंमत करूया, तिलाच आपण तो काढा पाजूया, बयो म्हणते नको नको त्यांच्या पोटात बिटात दुखलं तर हे पोट साफ व्हायसाठी असतं ना, सुमन म्हणते हे बघ बयो जशाला तसंच वागायचं असतं, हे मात्र सुमनने लाखात एक गोष्ट बोलली आहे आणि सुमन आता तो काढा स्पेशली गौतमीलाच देते आणि सगळ्यांसाठी बाकीचा चांगला काढा करून घेऊन येते आणि सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळेच जण भिजला होतात ना शेतात त्यामुळे सगळ्यांसाठीच काढा आणलाय। आता गौतमीची झाली ना पंचायत, आता एक एक जण कप उचलते, आता तिचा कप जरा बाजूला ठेवलेला आहे यांनी ट्रेमध्ये आणि सुमन म्हणते हे घे माझी वहिनी तुझ्यासाठी स्पेशल काढा, गौतमी म्हणते अगं नको मला त्याने
ॲसिडिटी होती आणि मला कुठे सर्दी झाली आहे. आरव म्हणतो काय गं मम्मा, सगळेच घेत आहेत ना, तू पण घे ना, चांगला असतो तो, हेल्दी असतो, घे, तुला पण सर्दी झालेलीच आहे, तूही शेतात भिजली की. गौतमी म्हणते अरे आरव नको मला, पण आरव जरा जास्तीच आग्रह करतो, घे ना मम्मा, अगं बाबासाठी तरी घे. इरा पण म्हणते मम्मा घे ना. आता गौतमीने तोंड कसं नसं केलं आहे आणि आता तो बळजबरी काढा प्यावा लागतोय तिला. ती म्हणते शुभमकरसाठी मी काही करू शकते. आता या दोघी जणी हसायला लागतात. आता थोड्या वेळाने गौतमीने तोंड बघा कसं केलं आहे. त्यातून आरव म्हणतो मम्मा छान असतो तो काढा, हेल्दी असतो. आता सगळ्यांनी घेतला आहे, कोणाला काही झालं नाही आहे, पण काढ्याने त्याचा इफेक्ट जरा लवकरच दाखवला असं नाही वाटत आहे का? म्हणजे एरंडेल तेलाचा इफेक्ट लगेच जाणवतोय. गौतमीचं पोट गुडगुड वाजायला लागलं आहे, तिला खेळताना त्रास होत असतो, ती तोंड कसं तरी करत असते. आता ही सुमन विचारते वहिनी काय झालं, तुला काही होतंय का? डॉक्टर पण विचारतात काय गं गौतमी, तुझं पोटबीट दुखतंय का? गौतमी हो नाही म्हणता म्हणता आलेच मी म्हणून चप्पल घालून पळाल्यात वॉशरूमकडे. इरा पण पळाली आहे तिच्या मागे. गोजात्या पण आली आहे. गोजात्या म्हणते काय झालं ग तुझ्या मम्माला? इरा म्हणते काय माहीत, अचानक धावत आली, पोट दुखतंय बहुतेक तिचं. आता पुन्हा गौतमी बाहेर आली आहे, हात धुतीये, पुन्हा आत जातीये, बाहेर येते. अरे देवा, गौतमीची खूप फजिती झाली आहे. अक्षरशः जुलाब होऊन होऊन गौतमी गळून गेली आहे. प्रेक्षकांनो, कशाला नसते उपद्व्याप करायचे, काही गरज, पण असो. आता हिरा म्हणते मम्मा सांग ना तुला काय झालं. इरा सारखी बडबड करत असते, त्यामुळे गौतमीचं डोकं दुखतंय. गौतमी म्हणते किती प्रश्न विचारतेस, इरा गप्प बस ना. गोजात्या म्हणतात गौतमी तुझ्या काळजीनेच बोलतीये ना ग ती, काय झालं बाई तुला? अगं बाई तू ते आत्ता नेलं ते पिलं का काय? इरा विचारते काय काय नेलं मम्माने आणि काय पिलं? आता आली ना पंचायत, आता काय बोलणार गौतमी ते पुढे बघूयात प्रेक्षकांनो. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, पण पुढे आपण बघतोय करूनच्या करून कांगावा कसा करायचा हे गौतमीकडून शिकायचे. गौतमी ताई एक्सपर्ट आहेत. आता लगेच गौतमी बयलाच विचारते तू काय टाकलंस ग त्या काढ्यात? बय म्हणते मी काही टाकलेलं नाही आहे. आता दरवाजा वगैरे लावून घेते मग झापतीये बयोला. बयो म्हणते इराच्या आई जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना तोच त्या खड्ड्यात पडतो. तर प्रेक्षकांनो आता गौतमी या गोष्टीचा बदला घेईल का? बयोला काय प्रत्युत्तर देईल हे बघूयात पुढे. पण सुमनने आज चांगला स्मार्टनेसपणा दाखवला आहे. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज, काही मोजक्याच प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केले. तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.